माझ्याकडे लक्ष द्यायचं, श्वास घ्यायचा आहे हां, ओम असं म्हणताना श्वास सोडायचा आहे आणि परत घ्यायचा आहे हां, पूर्ण छाती भरून घ्यायचं. जोरात आला पाहिजे, जोरात. 1 2 3 ओंकार जो आहे तो अ, उ आणि म या अक्षरापासून बनलेला आहे. अ, उ आणि म. हां, आता ओंकार, ओंकार म्हणजे काय तर गणपती. गणपती माहिती आहे, श्री गणेश. आपण गणेशोत्सवामध्ये पूजा करतो ना. हां, हा ओंकार स्वरूप आहे. म्हणजे ज्याला स्वरूप नाही, जो कसा दिसतो हे माहिती नाही, म्हणून तो ओंकार स्वरूप आहे. हा, कळलं? गणेश, गजानन, गणपती. किती गणपती आहेत? आपण किती गणपतींची पूजा करतो नेहमी? अष्टविनायक, 8 विनायक आहेत. महाराष्ट्रामध्ये किती गणपती आहेत? 8 आहेत. त्या 8 गणपतींना आपण जाऊन पूजा करतो त्यांची, किंवा त्यांचं दर्शन जाऊन घेतो. आता गायत्री देवी, गायत्री देवी ही काय आहे? गायत्री देवी म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे तुम्ही ॲक्शन घेता. सूर्य नेहमी ॲक्शनमध्ये असतो ना, नेहमी फिरत असतो, पण आपल्याला कळत नाही, पण तो कायम दिसतो. एकदा पृथ्वीच्या ह्या बाजूला दिसतो किंवा पृथ्वीच्या त्या बाजूला दिसतो, बरोबर आहे? इथे रात्र असली की तिथे दिवस असतो, तिथे दिवस असला की इथे रात्र असतो, बरोबर ना? म्हणजे तो कायम काम करत असतो. तसंच आपण आपलं काम करायचं. आपण कायम काम करत राहिलं पाहिजे, काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. मग त्याची उपासना करायला पाहिजे. मग त्याची उपासना कशी करायची? तर गायत्री देवीची उपासना करायची. तो गायत्री देवीचा मंत्र रोज सकाळी म्हणायचा, रोज. हा, ठीक आहे? आपण म्हणायचा. मी म्हटलं की माझ्या मागे म्हणायचं. हा, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात्. परत म्हणायचं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. कोणाला पाठ झालंय? ओम. आता माझ्या बरोबर म्हणायचं सगळे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। कोण म्हणेल आता?